खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये बोनस। स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट। महाराष्ट्रातील पीक विमा कधी जमा होणार? सर्व शेतकरी खरीप रब्बी हंगाम 2024 ची पीक विम्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे, परंतु हा पीक विमा लेटेस्ट अपडेट काय आहे चला तर जाणून घेऊया। 24 जिल्ह्यामध्ये उद्यापासून पीक विमा मिळणार, पण कोणत्या गावांना पीक विमा मिळणार, कोणत्या तालुक्यांना पीक विमा मिळणार, या तारखेला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे। 2300 कोटीचा पीक विमा मंजूर झालेला आहे। कोणत्या शहरात कोणत्या तालुक्यात पीक विमा मिळणार आहे, 7 जुलैला पैसे मिळणार आहे। आता हे पैसे कधी जमा होणार याविषयी आपण सविस्तर चर्चा आज चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत। पीक विम्याची लेटेस्ट अपडेट अशी आहे, 7 जुलैला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे। 24 ते 48 तासामध्ये राहिलेले पैसे आपले जमा होणार आहे। पीक विम्याविषयीची सविस्तर माहिती आज चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत। खरीप रब्बी हंगाम 2024चा अग्रिम पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे। उरलेला जो पीक विमा आहे हा याचा कप अँड कॅप मॉडेलनुसार 80 ते 110% परतावा राज्य शासन आणि केंद्र शासनाला पीक विमा कंपनीनं करणं अपेक्षित होतं, परंतु हा परतावा योग्य वेळेस न केल्यामुळे 75% अग्रिम पीक विमा सरकारने वेळेत दिलेला नाही। काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात झाली आहे। काही ठिकाणी स्टेटस दाखवत आहे की पैसे मंजूर झालेले आहे, परंतु अजून पेंडिंग होल्डवरती। काही ठिकाणी जो आहे पैसे वाटप सुरुवात झाली आहे। मग कोणते असे शहर आहे, कोणते असे तालुके आहे, यादी काय आहे, काय केवायसी अपडेटचा प्रॉब्लेम आहे, काय एवढा उशीर झाला याविषयी सविस्तर चर्चा आपण करणार। बघा, सरकारने कप अँड कॅप मॉडेलनुसार 2024चा खरीप आणि रब्बी हंगामातील पीक विमा मंजूर केलेला होता। कप अँड कॅप मॉडेलनुसार 80 ते 110% जे पैसे होते ते सरकारला येणं अपेक्षित होतं, पीक विमा कंपन्यांना देणं अपेक्षित होते, परंतु हे पैसे न दिल्यामुळे सर्व ठिकाणी पीक विमा कंपन्या ज्या अपुऱ्या फंडिंगमुळे शेतकऱ्यांना पैसे देऊ शकलेले नाही। आता भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे। साधारणतः किती आकडा आहे तर 5,006,000 कोटी रुपये सरकारला वितरित करायचे आहे। पीक विमा कंपन्यांना हे पैसे देणं अपेक्षित होतं, ही वेळेत न दिल्यामुळे पीक विमा कंपन्यांनी सर्व ठिकाणी पैसे देण्यास उशीर केला आहे आणि टाळाटाळ केली आहे। आता बघा, दुसरा सीझन आलेला आहे, यावर्षीचं नवीन पोर्टल सुद्धा आलेलं आहे। अजूनही काही शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे आलेले नाही, याविषयीची यादी सरकारने जाहीर केलेली आहे, परंतु शेतकऱ्यांना वेळेत पैसे देणं गरजेचं। कारण का बघा, या नवीन सीझन उभा करणे, वेगवेगळ्या पिकांचे जे काही फवारे असतील, त्याचबरोबर बियाणे असतील, त्याचबरोबर नांगरणी असेल, खुरपणी असेल, मशागत असेल, या सर्वाचा खर्च पाहता शेतकऱ्यांना ही रक्कम अतिशय महत्त्वाची। हेक्टरी 20,000 ते 40,000 रुपयापर्यंत ही पीक विम्याची रक्कम होती, परंतु ही रक्कम वेळेत न गेल्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान होत आहे। आता जे पैसे येणार आहेत ते 2 ते 3 दिवसामध्ये पीक विम्याचे 2,500 कोटी पैसे जमा होणार आहे, शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे। परंतु त्याआधी शेतकऱ्यांनी काय बघणं गरजेचं आहे की या पोर्टलवरती जाऊन आपल्याला पैसे सँक्शन झालेले आहे का नाही। कारण का बघा, काही शेतकरी जे काय आहे यांना याविषयीची अतिशय माहिती नाही आहे। यामुळे CSC सेंटरमध्ये जाऊन आपल्याला बघायचं आहे की पीक विमा रक्कम जमा झालेली आहे की नाही। पीक विमा रक्कम जर जमा झालेली असेल तरच आपल्याला पीक विमाची लेटेस्ट अपडेट मिळणार आहे। पीक विमा येत्या काही दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे, असं जे काही राज्याचे कृषी मंत्री आहे यांनी जाहीर केलेलं आहे। पीक विमाची लेटेस्ट अपडेट 7 जुलैला पीक विमा जमा होणार आहे। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 11 वाजता सकाळी पीक विमा जमा होणार। पीक विमाची लेटेस्ट अपडेट असेल, पीक विम्यावरची समस्या असेल, नवीन पीक विमा जो आहे, नवीन पोर्टल आलेले आहे, याच्यामध्ये हेक्टरी 500 ते 1000 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जे काय एकर प्रमाणे पैसे भरणं अपेक्षित आहे। जर हे शेतकऱ्यांनी पैसे भरले तरच आता या वर्षीचा पीक विमा आपल्याला मिळणार आहे। याविषयीचं आपल्याला मत काय वाटतं? पीक विमाची आपल्या तालुक्यातील, आपल्या जिल्ह्यातील समस्या काय आहे कमेंट करून कळवा। पीक विमाची लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर आमच्या किसान राजा चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। पीक विमा लेटेस्ट अपडेट, पीक विमाची रोजची बातमी आपण या चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो। पीक विमा येत्या काही दिवसामध्ये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल।